नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्र भूगोल याच्यावरील आपण 200 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. खालीलपैकी कोणते ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, चिखलदरा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, चिखलदरा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बैराट. अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर बैराट हे आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 3. मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कसारा घाट. मुंबई आणि नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे कसारा घाट. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी मार्च ते मे महिन्याची पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कोल्हापूर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 16 ते 20 अंश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जांभी मृदा. महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जांभी मृदा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, विदर्भ. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, विदर्भ. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनांखाली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, लातूर. या ठिकाणी खालीलपैकी असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शनमधूनच उत्तर द्यायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, लातूर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी रेगूर मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, तापी नदी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मराठवाडा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहे? तर मराठवाडा या विभागामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या पूर्वेस डॅशला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी भिडलेल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या नदीने व्यापले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गोदावरी नदी.
महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या नदीने व्यापलेले आहे? तर गोदावरी नदीने व्यापलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. नागपूर आणि अमरावती विभाग डॅश या नावाने ओळखले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ व वराड. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा यांच्यामध्ये कोणती नदी वाहते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी. दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा यांच्यामध्ये कोणती नदी वाहते? तर तापी नदी वाहते. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या प्रकारचे खडक सर्वात जास्त प्रमाणात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्कियन. विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या प्रकारचे खडक सर्वात जास्त प्रमाणात आढळते? तर आर्कियन नावाचे खडक सर्वात जास्त आढळते. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनांचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 90%. एकूण 90% वने आहेत. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात खनिज डॅशचे साठे सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दगडी कोळसा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणते खनिज आहे? तर दगडी कोळसा हे आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेजवळ कोणता डोंगर स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेजवळ कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा डोंगर आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नैऋत्य मोसमी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर नैऋत्य मोसमी प्रकारात मोडतो. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वने आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 38%. या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातील एकूण वनांच्या किती टक्के पैकी घनदाट वने आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 38%. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1977. 1977 साली म्हाडाची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 720. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 10 ते 12 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1990. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर 1990 साली करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.